नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भात 2-3 महत्त्वाच्या अशा अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातील सर्वात पहिली महत्त्वाची अशी अपडेट ती म्हणजे आत्तापर्यंत शिक्षण क्षेत्राशी संबंधित जो काही कार्यभार होता तो शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वीकारला होता आणि त्यांच्या कालावधीमध्ये जे काही भरती प्रक्रिया चालू होती ही आत्तापर्यंतची तुम्ही अनुभवलेलीच आहे। आता यानंतर आलेल्या नवीन निवडून आलेल्या सरकारच्या धोरणानुसार आता नवीन शिक्षण मंत्री ते म्हणजे दादासाहेब भुसे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांनी शपथ घेतली। ती शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि जेव्हा त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली, परंतु ती ऑफिशियल यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती, फक्त त्यांचं नाव हे मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये आलेलं आणि अधिवेशन कालावधीमध्ये त्यांनी शिक्षण सेवक पद जे 3 वर्षासाठी असतं ते कमी करण्यात यावं किंवा बंद करण्यात यावं, तर यामध्ये एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन तो म्हणजे बऱ्याचपैकी आता ते कमीत कमी 1 वर्षावरती आणण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होण्याच्या मार्गावरती आहे। म्हणजे शिक्षण सेवक कालावधी आता बंद होण्याची शक्यता थोडीफार कमी आहे, परंतु ती 1 वर्ष कालावधी असा होऊ शकतो। म्हणजे काही मुद्दे हे अधिवेशनामध्ये असे मांडले होते की जे पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक पदभरती आहे त्याला झालेला विलंब आहे, पुन्हा शाळेची जी गुणवत्ता घसरलेली आहे त्या घसरलेल्या गुणवत्तेवरती म्हणजे 2-3 दिवस या अधिवेशनामध्ये हे मुद्दे मांडलेले होते की एकाच दिवसामध्ये हे सगळे मुद्दे नव्हते। तर त्या 2-3 दिवसांमध्ये शाळेच्या गुणवत्तेवरती प्रश्न विचारण्यात आला होता, पवित्र पोर्टल मार्फत चालू असणाऱ्या शिक्षक भरतीवरती काही प्रश्न घेण्यात आले होते। त्याचप्रमाणे जे पेसा क्षेत्र आहे अनुकंपा तत्वावरती होणारी पदभरती आहे। आता अनुकंपा तत्वावर म्हणजे काहीतरी कारणास्तव त्यांच्या पॅरेंट्सच्या जागी तो पाल्य लागलेला असतो, शिक्षक म्हणून कामावर रुजू होतो, मग अशा वेळेस त्यांना TET मधनं सूट देण्यात यावी हा मुद्दा देखील त्यांनी मांडला होता। तर असे बरेच मुद्दे अधिवेशन कालावधीमध्ये त्यांनी मांडले होते। आता त्यांची ऑफिशियली असं नाव सुचविण्यात आलं होतं, परंतु लिखित स्वरूपाचा त्यांचा हे परिपत्रकामध्ये यादीमध्ये नाव आलेलं आहे। ते म्हणजे आता इथे 11 नंबरचं नाव आपण पाहू शकतो की दादाजी रेश्माबाई भुसे हे जे आहे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आता यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। आय होप आता त्यांच्या कालावधीमध्ये तरी शिक्षक पदभरतीला गती मिळावी, कारण कधी काय होतं की शिक्षण मंत्र्यांना जर शिक्षक भरतीची प्रोसिजर इतर सरळ सेवा पदभरतीची जर प्रोसिजर बघितली तर अगदी त्याच्या अपोजिट साईडला ही शिक्षक पदभरतीची प्रोसिजर आहे। आधी एक्झाम घेतली जाते, मग बाकीच्या गोष्टी पुढच्या फिक्स होतात आणि बाकीच्या सगळ्या परीक्षांमध्ये आधी जागा निश्चित होतात, ॲडव्हर्टाईज येते आणि त्याच्यानंतर परीक्षा ही घेतली जाते। त्यामुळे आता शिक्षक भरतीला गती मिळावी हेच अपेक्षा आहे। आता यापुढे जी मंत्रिमंडळाची यादी आहे ती सगळी आहे ती आपल्या उपयोगाची नाही। आपल्यासाठी या यादीमधील शिक्षण मंत्री जे आहेत ते अभियोग्यताधारकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। यानंतर आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे या आधीचा एक व्हिडिओ सोडून त्या आधीचा म्हणजे 2 नंबरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सांगितलं होतं की MPSCच्या विद्यार्थ्यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती की विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढावी आणि त्यामध्ये वेगवेगळी कारणे मेन्शन केली होती जी सेम ॲज इट इज शिक्षक भरतीसाठीचीच कारणे आहेत। तोच GR होता, त्याच GRनुसार फॉलो केलं होतं आणि तीच वयोमर्यादा त्यांनी गृहीत धरली होती आणि वयोमर्यादा वाढवून देण्यासाठी ते आंदोलन केलं होतं। आता त्या आंदोलनाला तर यश आलं होतं, त्यांनी ग्रीन सिग्नल देखील दिला होता, परंतु ऑफिशियली आता त्याचं त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढलं आणि 1 वर्षाची वयोमर्यादा ही वाढवून दिलेली आहे। कोणासाठी? तर MPSC मधल्या विद्यार्थ्यांसाठी। MPSCच्या 1 जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 पर्यंतच्या पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांची निवड प्रक्रियेला कोणत्याही प्रकारचा टप्पा पार पाडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे। त्यामुळे पात्र उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली आहे असं शासनाने सांगितलेलं आहे। आता ही गोष्ट आहे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी। MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी जरी ही गोष्ट महत्त्वाची असली तरी पण शिक्षक भरतीसाठी
या गोष्टीचा आपल्याला फायदाच होणार आहे, कारण वयोमर्यादा वाढ भेटलेली आहे MPSCच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे बरेचसे आता MPSC म्हणजे मोठी कमिटी मानली जाते आणि त्यानंतर बाकीच्या पदभरतींना देखील अशा प्रकारची सूट लागू झालेली आहे, जे मी तुम्हाला NCLच्या बाबतीत सांगितलं होतं. परंतु आता MPSC आणि शिक्षक भरती जरी वेगळी असेल तरी आपण ह्या मुद्द्यांचा आधार घेऊन या ठिकाणी आता नवनियुक्त शिक्षण क्षेत्राचे आपल्याला शिक्षण मंत्री भेटलेले आहेत, त्यांना आपण नवनियुक्त शिक्षण मंत्री आपल्याला भेटलेले आहेत, त्यांना आपण आवेदन देऊ शकतो. आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे हायलाइटेड पॉईंट आहेत, जसं की टेटची एक्झाम आधी घेण्यात आली ती डिसेंबर 2022, त्यानंतर ज्या टप्प्याटप्प्याने शिक्षक भरती होणार होती ती झालेली नाही. पुन्हा जी वयोमर्यादा वाढ ऑलरेडी परीक्षा परिषदेने दिली, परंतु त्या वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या पदभरतीच्या जाहिराती आल्याच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच परिपत्रकामध्ये लिहिलेलं होतं की 2022च्या टेटनुसार. म्हणजे असे काही मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारावरती आपण वयोमर्यादा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे त्यांनाही माहीत आहे. जरी आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे सांगितलं होतं की वयोमर्यादा आता वाढवून भेटणार नाही, परंतु मध्येच न घेतल्या गेलेल्या एक्झाम्स, आता जसं टेटची एक्झाम सांगण्यात आलेलं होतं किंवा न्यायालयाला देखील त्यांनी परिपत्रकानुसार सादर केलं होतं की आम्ही ह्या दिवसांमध्ये टेट एक्झाम घेऊ, TET एक्झाम घेऊ, परंतु ती झालेली नाही. जसं त्यांनीच सांगितलेलं टप्प्याटप्प्यानुसार जाहिराती देऊ, तसं देखील झालेलं नाही. किंवा जी एक्झाम ऑलरेडी झालेली आहे त्या एक्झामची मेरिट लिस्टसुद्धा लावलेली आहे, परंतु तो टप्पासुद्धा पूर्ण झालेला नाही. त्याच पदभरतीचा दुसरा टप्पा अजून बाकी आहे. म्हणजे काही पॉईंट असे आहेत की जे खरंच मुलांवरती आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवरती खूप अन्यायकारक आहे. आणि त्या बाबतीत नवीन जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना आपण आवेदन देऊ शकतो. यामध्ये नक्कीच परिवर्तन होऊ शकतं. 1 वर्षाची का होईना पण यामध्ये वयोमर्यादामध्ये वाढ ही होऊ शकते. त्यानंतर तिसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आता हा TETचा जो निकाल आहे त्या संदर्भात आहे. TETचा निकाल लावायला काहीच खरं तर प्रॉब्लेम नाही आहे, कारण की आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक्झाम होऊन जवळपास 1 महिन्याच्या आसपास त्यांनी आन्सर की दिलेली आहे आणि ती अंतिम नाही तर अंतरिम होती. मग आता त्यानंतर विद्यार्थ्यांना 10 दिवसांची मुदतवाढ दिली ऑब्जेक्शन घेण्यासाठी. आता त्या ऑब्जेक्शन नंतर जर शिक्षण विभाग आपल्याला सांगतं की TETचा रिझल्ट आहे तो लगेच लावण्यात येणार नाही, तो फेब्रुवारी महिन्यामध्ये लावण्यात येणार आहे. आता त्याचं कारण दिलेलं आहे की TET पार पाडल्यानंतर परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे निकालास आणखी 1.5 ते 2 महिने लागू शकतात. त्यानंतर TETत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून ते जुलैमध्ये टेट घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केलेलं आहे. आता TETची जी मार्कशीट आहे मुळातच OMR शीट हे काय एक सर्कल त्या ठिकाणी टिक करून किंवा असं आपण लहान मुलांचे पेपर चेक करतो अशा पद्धतीने हे पेपर चेक केले जात नाही. आता OMR शीट ह्या कशा चेक होतात याचे व्हिडिओ देखील आहेत. म्हणजे असं नाही आहे की एक OMR शीट अशी चेक करावी लागते, परंतु आता रिझन देताना त्यांनी असं